आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या उच्चांकी दरांना त्रस्त आहात तर शिवकृपा मोटर बाईक जत घेऊन येत आहे दर्जेदार इलेक्ट्रिक गाड्यांचा सुवर्ण पर्याय। सीना ई बाईक खास गुढीपाडव्यानिमित्त 45,000 रुपये किमतीची गाडी फक्त 35,999 मध्ये व तेही आपल्या जत मध्ये। सीना ई बाईकची खास वैशिष्ट्य पूर्णपणे वॉटरप्रूफ, अद्यावत पार्किंग आणि क्रूज कंट्रोल, रिव्हर्स गिअर सिस्टम, सर्वात मजबूत फायबर बॉडी, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, नो रजिस्ट्रेशन, नो लायसन्स आणि सर्वात महत्त्वाचं नो पोल्युशन। एक वेळ अवश्य भेट द्या व हा गुढीपाडवा प्रदूषण मुक्त साजरा करूया। आमचा पत्ता शिवकृपा मोटर बाईक, विजयपूर रोड, बसवश्री मोटर शेजारी, जत। संपर्क 81 80 91 68 68 आणि 91 12 77 99 55। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 जत इथं पहिलीच्या वर्गासाठी 100हून अधिक मुला-मुलींनी प्रवेश घेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला। यावेळी शाळा परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह आकर्षक सजावट करण्यात आली होती। शाळेत यंदा पुस्तकांची गुढी उभारण्यात आली असून महामानवांच्या पुस्तकांसह संविधान ठेवून पूजन करण्यात आले। हा उपक्रम सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला। नवीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट हा पालक व विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। पालकांनी आपल्या पाल्यांसोबत आनंदाने छायाचित्र काढून या क्षणाची आठवण जपली। या कार्यक्रमास माननीय धोत्रे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सांगली, गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सर शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष रोहिणी जाधव तसेच सर्व सदस्य व शिक्षक वृंद उपस्थित होते। तसेच इरसप्पा किट्टद, विष्णू फोडे, हनुमंत मुंजे, आशा हवळे, सुजाता कुलकर्णी, विशाखा सावंत, संगीता बटुळे, रेवती कुंभार, स्मिता कुलकर्णी, श्रीदेवी कांबळे, ज्योती भोसले, प्रिया कोरे, राबिया शेख, विमल माने, वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी मुख्याध्यापक आदरणीय संभाजी कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मोहन माने पाटील, TV1 चे पत्रकार मनोहर कोकळे, यावेळी जत नगरपालिका अधिकारी राणी विशाल पाटील, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी जत नगर परिषद व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलांचे शाळेत प्रवेश घेतले। तसेच नगर परिषदेचे शिक्षण सभापती इम्रान गवंडी, बंडू शेख, प्रकाश मोटे, योगेश एडके यांच्यासह बाळू चव्हाण, प्रशांत सकपाळ, अश्विनी निकम तसेच माननीय अप्पासाहेब निकम, डॉक्टर माळी मान्यवरही यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान नव्या विद्यार्थ्यांचं स्वागत, शैक्षणिक साहित्य वितरण व सत्कार सोहळा पार पडला। संपूर्ण वातावरणात आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी क्षणांनी भारावलेले होते। गुढीपाडव्याच्या निमित्तानं शाळेत आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। नव्या विद्यार्थ्यांना उचलून त्यांच्या पायांना कुंकवामध्ये बुडवून पानावर ठसे घेण्यात आले। या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुंदर आणि भावनिक सुरुवात करण्यात आली। आयुष्याच्या पहिल्या शैक्षणिक टप्प्याची ही आठवण जपण्यासाठी हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला। मध्ये आणखीन एक वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेल्या माझ्या समोर या ठिकाणी या शाळेच्या शिक्षिका विशाखा सावंत मॅडम या ठिकाणी उपस्थित, त्यांना आपण विचारूया नेमकं या ठिकाणी सर्व पुस्तक आहे, त्यावरती संविधान आहे, काय सांगताय मग? काय सांगू? पट वाढवा हा उपक्रम दरवर्षी आपण घेतच असतो, पण यंदाच्या वर्षी 2026 सालामध्ये नवीन उपक्रम याच्यामध्ये आपण निर्मिती कशी करता येईल याचा आम्ही विचार केला। सर्व शिक्षकांच्या बैठकीतून तयार झालं की आपण एक सेल्फी पॉईंट बनवू शकतो आणि गुढीपाडव्याची जी गुढी असते ती ज्ञानाची गुढी आपण उभा करू शकतो। पण ज्ञानाची गुढी उभा करायची असेल तर मला पाठ्यपुस्तकांपासून सुरुवात करावी लागेल। मग शाळेतल्या ग्रंथालयाचा वापर करून ग्रंथालयातले विश्वकोश ज्याच्यातून खरी शब्दांची उत्पत्ती कुठून झालेली आहे, अक्षरांची उत्पत्ती कुठून झालेली आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ हा गहन ज्ञान निर्मितीमध्ये होतो,
त्या आपल्या सर्व विश्वकोश आपण ग्रंथालयातले एकत्रित केले आणि ह्या सगळ्याचा सगळ्यात उच्च कळस जो असतो ते आपल्या भारताचं संविधान आहे. कारण सगळ्या ग्रंथांचा जर कळस असेल ते आपल्या आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे ते संविधानाचा कळस म्हणून आपण त्याच्यामध्ये पुस्तक सगळ्यात वरच्या टोकाला ठेवलं आणि सगळे ज्ञानकोश विश्वकोश आपण इथं त्यांच्यापासून गुढी निर्मिती केली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्या प्रत्येक दारादारामध्ये गुढी उभा करतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आमच्या शाळेतल्या नवीन येणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुढी निर्मिती केलेली आहे. जसं काही तुम्ही जो साखरेचा हार असेल किंवा उलटा कलश मांडू नका असं कुठेतरी ऐकिवात आहे म्हणून मग आम्ही तिथं फूल लावलेलं आहे की फुलाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुलांचं स्वागत करणार आहोत. मग ह्या सगळ्याच्या माध्यमातून ही ज्ञानाची गुढी ह्या आमच्या इयत्ता पहिलीच्या नवीन मुलांच्या स्वागतासाठी आम्ही शाळेमध्ये निर्मिती केलेली आहे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.